राम राम मंडळी, या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, शरद पवार यांनी आज म्हटले की थांबायचं नाही, सत्ता हातात आल्याशिवाय राहत नाही। नगरच्या सभेतून शरद पवार हे आज गरजलेले आहेत। मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी बोलताना शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा तसेच आगामी विधानसभा निवडणुकींबाबत भाष्य केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। दिवंगत नेते अशोक भांगरे यांच्या जयंती सोहळ्यास ते उपस्थित राहिले। यावेळी अकोलेमध्ये शरद पवार हे उपस्थित भव्य शेतकरी मेळावा पार पडला। खासदार निलेश लंके, भाऊसाहेब वाकचौरे आदी नेते यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा तसेच आगामी विधानसभा निवडणुकांबाबत भाष्य केले आहे। तर शरद पवार काय म्हणाले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू। तर शरद पवार असे म्हणाले की बळीराजासाठी सत्ता वापरणे हे सूत्र राज्यकर्त्यांचे असले पाहिजे। मात्र देश आज वेगळ्या संकटातून जात आहे। शेतीला जोडधंदा म्हणून दूध धंद्यांकडे बघितले जाते, मात्र आज त्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येते। नाशिक, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कशाचा विचार न करता कांद्याचे पीक घेतो, त्याला रास्त दर मिळावा एवढीच मागणी असते। मात्र कांद्याला दर मिळत नाही। मोदींच्या नाशिकच्या सभेत एक शेतकरी उठला आणि म्हणाला, तुम्ही जगाच्या गोष्टी सांगताय, माझ्या कांद्याला भाव द्या। तर त्या व्यक्तीला पोलिसांनी त्याला पकडलं आणि आतमध्ये टाकलं। कांद्याला भाव मागण्याचा अधिकार या देशात नाही हे मोदींच्या राज्यात नाशिकमध्ये समोर आलं। असा टोला हा शरद पवार यांनी आजच्या सभेत लगावला आहे। तसेच आजच्या राजकर्त्यांना शेती आणि शेतकरी यांची आस्था नाही। आता तुमची आमची जबाबदारी आहे। लोकसभेत तुम्ही उत्तम काम केले। 5 वर्षापूर्वी काँग्रेसला 1 आणि राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या होत्या। या निवडणुकीत 48 पैकी 31 जागा जिंकल्याचा याचा अभिमानही आहे, असेही शरद पवार म्हणाले। तसेच लोकसभेने एक नवी दिशा देशाला दाखवली आहे। 70 दिवसांनी विधानसभेची निवडणूक आहे। आता तयारीला लागा। तुम्ही सर्व एकत्र असाल तर कुणीही धक्का लावू शकत नाही। सत्ता तुमच्या हातात असल्याशिवाय राहत नाही। आता काही मागायचं नाही ठरवलंय। तुम्ही मला अनेकदा निवडून दिले, आता फक्त महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार आणायचं आहे। ते आणण्यासाठी तुमची शक्ती हवे, असे म्हणत शरद पवार यांनी विधानसभेचे रणशिंगणी फुंकले। तर मित्रांनो, ही शरद पवार आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना असे काही शेतकऱ्यांबाबतचे प्रश्नही विचारले। मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमधून कळवा। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत। आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या राम राम मंडळी या चॅनलला सबस्क्राईबही करा। धन्यवाद।